तर कसं काय पब्लिक, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट दावतो मी, ती बघा की आता किती वाजलेत. हां, तर बघा 1:33 1:33 आपला डॉन. तर आता 1:33 झालेत आणि आपल्या दीपक भाईला लागली भूक. तर बघा दीपक भाई आपला आता काहीतरी रेसिपी करू राहिला. काय करतोय भाई? काही नाही भाई, पोहे बनवते. पोहे का? मग भाईला खूपच जोरात भूक लागली वाटतं, पोहे बनवतोय. तर चला आता बघा रेसिपी वगैरे कशी काय. तर पातेलं दिलंय ठेवून, तेल वगैरे टाकलंय नाही अजून. तर बघा मिरच्या वगैरे चिरून घेतो आणि हा बनवतो. त्याच्यासोबत आपल्याला पण खायला भेटून जाईल ना रे. खाऊ फ्री में खाना मिलेगा. मी दोघं फोनच बघत होतो, तेवढ्या त्याला लागली भूक. म्हटलं चल बनवू, मग काय खाऊ दोघं पण. तर चला पटापट घेतो बनवू. पण असं नाही, पहिले आम्ही काय बनवेल, भात आणि बटाट्याची भाजी बनवतो. ती पहिले खाले, नंतर आम्ही जेवून बाहेर गेलो. त्याच्यानंतर अजून ती उरेल होती ना भात आणि भाजी, ती खाल्ली वापस. आणि परत एकदा आम्ही मॅगी बनवली, भूक नाही गेली म्हणून. आता 1 वाजला आणि अजून बनवून खाऊ राहिलो. 1 वाजला, अजून भाईला भूक लागली. तर मग आता तर डायरेक्ट रावणच बनवू असा, येऊ द्या कोणी. आता तर बघा, आता डायरेक्ट उजरतोय भाई. थोडा उजरण्याचा प्रयत्न चालू आहे. नुसता खाऊ राहिलो, नुसता खाऊ राहिलो. त्याच्यामुळे आता बघा पटापट घेऊ पोहे बनवून. तेल टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे त्याच्यात. तेल टाकलेलं आहे. आपण साध्या आपल्या प्रकारे बनवू राहिलो. आपण आता मोहऱ्या टाकू. आपण कळले का तेल? मोहऱ्या टाकल्या, आपले मोहऱ्या टाकलेल्या आहेत भाई. मिरच्या टाकतोय भाई. डायरेक्ट धिंगाणा 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 जाऊ द्या धिंगाणा. तर इकडे कांदा कापून ठेवलेला आहे भाईने आधी. कांदा काढून येतो पटापट. टाकून द्यावं नाही तर. भाईने कांदा टाकलेला आहे. आता कांदा टाकलेला आहे. आता मस्त हिरवी मिरची टाकून आपण आता त्याला परतवून घेऊ. तर भाईची रेसिपी लक्षात ठेवा. कोणाला जर रात्री भूक वगैरे लागत असली ना, तर भाईची रेसिपी बघायची आपल्या ब्लॉगवर येऊन. मस्तपैकी पोहायची नाही का. थोडेसे आपण कांदे पिवळे होऊन देऊ, नाही का? बरोबर का नाही? आपल्या गॅसला मेन झाकण नाही, इथं कमी जास्त करायचं नाही. डायरेक्ट आहे आपला गॅस, डायरेक्ट ऑटोमॅटिक सिस्टम आहे नाही का. तो इसको बॉईल बोलते. मसाला टाकलेला आहे. त्यानंतर हळद संपलेली आहे आपली. त्याच्यामुळं उरून सुरून एवढी हळद भेटली आपल्याला. हळद एवढीच टाकली, हळद टाकलेली आहे. अशा प्रकारे थोडी ग्रेव्ही आलेली त्याला. पण सगळं झालेलं आहे. आता पोहे टाकू आपण. नको फक्त शिकवून राहायला, याचा नाही होणार असं वाटू राहिलं. आणि ते लवकर आपण हे काढून घेतलेलं आहे पाणी. पोहेला म्हणजे टाईम नाही लागत, नुसतं आता हलवून घेतला का झाला बा पोहे बा. असा नाही, शिजवायची गरज नाही, काही नाही. असा धरायचा. मग शेंगदाणे नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे थोडी आमची गरिबी समजून घ्या. शेंगदाणे नाही उपलब्ध आहेत आमच्याकडे. घरी भरपूर आहेत, पण मग आणले नाही. आम्हाला घरातून हाकलून लावले. आम्हाला कुछ तो कम गिर रहा है, इसलिए हम मीठ गारा थोडा आपण आपला गावठी मीठ, हळद टाकून देऊ. हळद संपली आपली भाऊ, सगळी संपली. आता भाई येताना घेऊन येईल. पेमेंट झाला का? हे बघा
आपलं घरचं मीठ, याच्याशिवाय आपल्या अन्नाला चव येत नाही असं. झाडात चव येत नाही हिच्या. हा, आपल्याला तर भाई गावठी मीठच पाहिजे नाही का घरी, कुठलेलं चांगलं. ते घेतो टाकून आता. एवढं नको रे बघून, कांदा लाल व्हायची डायरेक्ट. होऊ दे रे, आपलीच आहे ना, बाथरूम जवळच आहे. त्याचा पण बाथरूम एकच आहे, तू जाशील कमी जाऊ. दोन ऐकून बसू ना, फिरून फिरून. असं फायनली गाईज आपले पोहे झालेले आहे. आपण लगेच खायलाच बसू. आणि सकाळी आपल्याला बनवायचं आहे. तर पोहे जवळपास झालेलेच आहेत. झालेच बॉस. तर बाई घेऊन चाललाय मला. मी चम्मच घेतो एक नाही का, अपना अपना चम्मच धोने का. कॅश करे फ्लो वाला चेहऱ्यावरती ग्लो. तर भाई आपल्या दीपक भाईने बनवले, तर आपण त्याला आता रेटिंग देऊ नाही का. 10 पैकी किती रेटिंग द्यायची. हा, तर भाई आता इकडं परोसरा आहे, वाढू राहिला. आणि आम्ही टेस्टिंग पण नाही करेल. टेस्टिंग नाही केली, त्याच्यामुळे टेस्टिंग आता मीच करणार आहे नाही का. मीच टेस्टिंग करणार आहे याची. शेंगदाणे झाले राहिले असते अजून टेस्ट आली असती. शेंगदाणे असती तर मजा आली असती अजून. पोहे दिसू राहिले. पोहे दिसू तर राहिले. चला मी लगेच टेस्ट करून घेतो, मग भाईला सांगतो का कसं आहे नाही का. माझ्या प्लेटमध्ये तर मागवती नाही. चांगले चिकट आहे. चिकट आहे. भाईला मी 10 पैकी 8 देऊन टाकतो. खुश आहेस का? तुला 10 पैकी 8 दिले. आणि मी कमलेशला जर का रेटिंग द्यायला गेलो तर विषय सोडून द्या. 0 डायरेक्ट. कारण आपल्याला बनवताच येत नाही, त्यामुळे आपल्याला रेटिंग भेटूच नाही शकत. तर भाई जसं लोक भाई उचल पब्लिकला आपण दाखवू का आपण काय खाऊ राहिलो नाही का. थंबनेल साठी मदत होईल. तर बघा हे आमचे पोहे, हे आम्ही आता खाणार आहे. तर भाई ते खाऊ राहिला तिकडे बघा. हे बघा. तर चला पटापट मी पण खाऊन घेतो नाही का. ते बघा. तर आता फूड ब्लॉगर बनायला लागेल आपल्याला. किती 2 महिन्याचा टार्गेट ठेवतो पण असा रोज ब्लॉग अपलोड कर, खायचं बनवायचं नाही का. तर पण मस्त झाले. आम्हाला एक सवय, तुम्ही पण बनवा. आम्हाला एक सवय, काही करत राहू पण आम्ही जेवणाच्या टायमिंगला तारक मेहता का उलटा चष्मा लावतोच. हे बघा. आणि हे कितीतरी बॉईज लावतात जेवणाच्या टायमिंगला. जे बॉईज नाही का कुठं पण राहता नाही का, हॉस्टेलवर वगैरे कुठं पण म्हणा, रूम घेऊन राहता, कंपनीत जाणार वगैरे, ते सर्वजण जेवताना तारक मेहता का उलटा चष्मा लावतीलच. हे सही बात आहे. कारण फॅमिली शो बघायला मस्त वाटतं नाही का. त्यामुळे काही नाही, फॅमिली सोबत बघायला एकदम चांगलं. आपण आपल्या फॅमिली पासून दूर राहतो, पण मग एक फॅमिली म्हणून आपण तो शो बघत असतो. आतापर्यंत असा कोणताच पिक्चर नाही का तो चायला असा की नाही का फॅमिली संग पिक्चर पाहता येईल असा कोणताच पिक्चर नाही. तो ॲनिमल पिक्चर पाहायला जा तुम्ही तुमच्या बापा संग. चला मेरे बाप किसने गोली मारी ना रे, कसा तो पिक्चर आहे. चला पटापट खाऊन घेतो. पब्लिक आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, सगळं जेवण. आता आमची झोपायची तयारी. हा बघा तुमचा दीपक भाई. इकडं किती वाजलेले भाऊ? इकडं 2 वाजलेले. आता उद्या उजून 6 वाजेला उठायचंय. 6 वाजेला उठून जिमला जायचंय. तर पाहू आम्ही उठतो का नाही. जर का व्लॉग पूर्ण कंटिन्यू 6 वाजेला झाला तर आपण पाहू. आता उद्याचा तुम्हाला टाईम दिसतोच इथं. 2 वाजलेले तर आता पाहू आमची झोप किती वाजेपर्यंत होते ते. पाहिलं ना बाई, साधं जीवन नाही आमचं. आमच्यासारखं जगायला तुम्हाला ना 7 जन्म घ्यायला लागतील. असं घेऊ पण नका 7 जन्म. काय सांगते. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुढे अजून आमचे ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला. तर चला झोपा. गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे.